ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट. भरत शेठच्या एंट्रीने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बदलाचे वारे. राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे अलीकडील काळात सोलापूर जिल्ह्यातील वाढलेले दौरे आणि त्यांना मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी हालचाल चालू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मंत्री भरत शेठ यांनी सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने राजकारणाचा नवा अध्याय पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील संघटन शक्ती बळकट करण्यासाठी आणि राजकीय समन्वय साधण्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांना पाचारण केलेले दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याची राजकीय सद्यस्थिती पाहता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेवर सर्वच राजकीय पक्षाची नाराजी दिसत आहे. पालकमंत्री गोरे हे थेट निधीच मिळणार नाही अशी भाषा वापरत असल्याने सोलापूर जिल्ह्याला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे का असा सवाल या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षात पालकमंत्री यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहेच, पण भाजपामध्ये देखील पालकमंत्री गोरे यांच्या विरोधात संतापाची सुप्त लाट आहे. सत्तेच्या पावरचा वापर लोकहितासाठी न करता स्थानिक नेतृत्वांचे खच्चीकरण करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच पालकमंत्र्यांवर नाराज असल्याचे चित्र आहे. पण सत्तास्थानी ते असल्याने अनेकांची गोची झाली आहे. मग अशातच भाजपा वगळता इतर सर्वच पक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे हे सत्तास्थानी असल्याने त्यांच्याकडून कामे करून घेण्यासाठी व पालकमंत्र्याची एकाधिकारशाही संपवण्यासाठी शिंदेंच्या संपर्कात जिल्ह्यातील नेते मंडळी जाताना दिसत आहेत. म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दमदार पाऊल टाकत भरत शेठची नेमणूक या ठिकाणी केलेली दिसत आहे. महाराष्ट्रातील दबंग नेतृत्व म्हणून मंत्री भरत शेठ गोगावले यांची ओळख आहे. सरकारमधील एक दमदार नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दौरे वाढवून शिवसेनेला बळकटी देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामुळेच भविष्यातील राजकीय चित्र बदलेल असे संकेत मिळू लागले आहेत. शिंदेंची शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय रणांगणावर खूप मोठी झेप घेईल. अनेक नेते मंडळींचे प्रवेश होतील आणि भाजपाविरोधात शिंदे शिवसेनेचा संघर्ष पाहायला मिळेल असा कयास बांधला जात आहे. मंत्री भरत शेठ हे सत्तेतील खूप मोठा चेहरा असल्याने भाजपाला पर्याय म्हणून अनेक नेते मंडळींचा ओढा शिंदे सेनेकडे दिसतो आहे. सोलापूरची माती ही पुरोगामी विचाराची समजली जाते आणि भाजपामध्ये प्रवेश केला तर काही वर्गसमूहाचा फटका बसू शकतो. म्हणून शिंदे सेना ही सुरक्षित राजकारणाची जागा अनेकांना वाटत आहे. त्यामुळे शिंदे सेना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात चांगले दिवस अनुभवेल असे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपा विरुद्ध जवळपास सर्वच पक्ष असा बहुकोणी राजकीय सामना रंगताना दिसत आहे. मात्र बदलत्या घडामोडी आणि नव्याने जुळणारी राजकीय समीकरणे पाहता भविष्यात थेट भाजपा विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा दोन शक्ती केंद्रांमध्ये संघर्ष उभा राहिला तर ते अजिबात अनपेक्षित ठरणार नाही. शिंदेंची शिवसेना भविष्यात बलाढ्य पक्ष म्हणून जिल्ह्यात पुढे येईल यात शंका वाटत नाही. चॅनलवर नवीन असाल तर नवीन ताज्या घडामोडी व रोखठोक राजकीय विश्लेषण जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करा. जाणून घ्या ताज्या घडामोडी आणि रोखठोक राजकीय विश्लेषण.